दीड तास तो निकाल वाचला, दीड वर्ष अभ्यास केला आणि त्यात रिझल्ट काय आला ना त्यांचे अपात्र ना आमचे अपात्र, सगळं जैसे थेच. मॅच फिक्स करताना ठाकरेंना आणखी दुखावलं नाही आणि शिंदेंना हम साथ साथ है एवढंच सांगितलं. एक समजलं नाही, 2018 सालची जर अवैध होती तर 2019 सालला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले बंडखोर वैद्य कसे? जर शिंदेंची शिवसेना तर मग ठाकरेंचे आमदार अपात्र कसे नाही? काय पोरखेळ लावलाय राव. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेनेसंदर्भात पक्ष आणि अपात्र आमदार यांच्या संदर्भात निर्णय दिला. त्यांनी निकालात एकनाथ शिंदे यांचा पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलंय. त्याच वेळी शिवसेनेची 2018ची घटना अमान्य केली. निकाल देताना त्यांनी 1999च्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घेतला. राहुल नार्वेकर यांनी पक्षप्रमुख मनमर्जी ने कुणालाही हटवू शकत नाही असं स्पष्ट करताना 2018 मधील घटना दुरुस्ती अमान्य केली ना. त्यानंतर सोशल मीडियावर एक जुने ट्विट व्हायरल झाले. 2018ची घटना अमान्य, 2019चा एबी फॉर्म मान्य अशी टॅगलाईन करून हे ट्विट व्हायरल झाले. या ट्विटवर सोशल मीडियामध्ये अनेक कॉमेंट पडत आहेत. मुळात नार्वेकरांनी जो निर्णय दिलाय त्याच निर्णयाचा जर एक्सप्लेनेशन करायचं झालं तर ते नार्वेकरांना सुप्रीम कोर्टामध्ये करता येणार नाहीये. इतक्या काही किचकट गोष्टी ज्या आहेत ते त्यात नार्वेकरांनी निकालामध्ये सांगितलंय. ठीक आहे, शिंदे यांची मनमर्जी राखली, ठीक आहे, मोदी रूपी महाशक्ती शिंदे यांच्या पाठीशी आहे हे परसेप्शन सेट केलं, ठीक आहे. शरद पवारांनाही मात दिली आणि अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा एका प्रकारे त्यांना क्लीन मोड केलंय. पण या सगळ्या घडामोडींमध्ये नार्वेकरांना सुद्धा काही गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. नुसता मीच शहाणा आणि बाकी सगळे वेडे असं सुद्धा परसेप्शन सेट करता येणार नाहीये. आता त्या ट्विटकडे येऊया. सन 2019 मधील एकनाथ शिंदे यांनी केलेले ट्विट आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कोपरी 5 पाकळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आज विधानसभा निवडणूक 2019 करता कोपरी 5 पाकळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देऊन पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दर्शवलाय. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे मनस्वी आभार. एकनाथ शिंदे यांचे हे ट्विट आता व्हायरल झाले. त्यात 2018ची घटना अमान्य, 2019चा फॉर्म मान्य असे अनेक प्रश्न जे आहेत ते युजर्सने नार्वेकरांना विचारलेत. आता काय झालंय की आता या सगळ्या घडामोडींमध्ये सगळा किचकट आणि पेच प्रसंग निर्माण झालाय. नार्वेकर निर्णय देत होते पण नार्वेकरांनाच कदाचित समजत नसावं की आपण निर्णयामध्ये जे काय मुद्दे मांडतोय त्याच मुद्द्यांना आपण जेव्हा एक्सप्लेन करणार आहोत ते कशा पद्धतीने करणार आहोत. मूळ म्हणजे लोक हे सुद्धा हॅशटॅग ट्रेंड करतायत की तुम्ही 1.5 वर्ष अभ्यास केला, त्यानंतर निर्णय देण्यासाठी 1.5 तास घालवला आणि निर्णयामध्ये हाताशी काय आलं की सगळे जैसे थेच राहणार. ना आमचे 16 आमदार अपात्र ना त्यांचे 14 अपात्र होणार. शिवसेना जी आहे ती शिंदेकडेच राहणार पण ठाकरेकडे आमदार अपात्र होणार नाहीत. या सगळ्या घडामोडींमध्ये नार्वेकरांनी सगळा चिखल केलाय. बाकी काही असो, नार्वेकरांनी फक्त मीच शहाणा आणि बाकी सगळे वेडे हेच परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केलाय. आणि एवढंच काय तर ते कालच्या निर्णयाचा साय. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.